नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण छान असा चटपटीत पदार्थ बनवूया की जो जास्त दिवसही टिकेल आणि मुलांनाही खूप आवडेल असा पदार्थ बनवूया। त्याच्यासाठी मी 2 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। पाव चमचाला थोडं कमी टाकलेलं आहे मीठ मी। आणि हळदही टाकून घेणार आहे। पाव चमचा हळद टाकते। आणि आता आपण याच्यामध्ये 2 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर 1 वाटी पाणी टाकणार आहे। ज्या वाटीने मी चणा डाळीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी पण मोजून घेणार आहे आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे। झालेलं आहे बघू शकतात। आता आपण हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि याच्यात 1 टेबलस्पून गरम तेल टाकून घेणार आहे मी। आता आपण हे असं फेटून घेणार आहे छान। म्हणजे काय ना तेलही छान मिक्स होतं। झालेलं आहे आता तेल मिक्स याच्यामध्ये। आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून घेणार आहे मी हे। आता आपल्याला जो मसाला लागणार आहे नंतर तो बनवून घेऊ आपण। मसाल्यासाठी मी पाऊण चमचा काश्मीरी लाल मिरची घेतलेली, पाव चमचा आपलं तिखट मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आणि पाव चमचा जिरेपूड घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये काळं मीठ टाकून घेणार आहे पाव चमचा। आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे। आणि आता थोडं मीठ टाकूया पुन्हा। आपण अगोदर पीठ भिजवतानाही मीठ टाकलेलं आणि आता पण टाकणार आहे। तर आत्ताही मी पाव चमचाला कमी मीठ घेतलेलं आहे कारण आपण काळं मीठही टाकलं आहे आणि पीठ भिजवतानाही मीठ टाकलेलं आहे पिठामध्ये। त्यानुसार व्यवस्थित टाकायचं मीठ, नाहीतर मग पदार्थ खारट होऊ शकतो, म्हणून व्यवस्थित टाकायचं मीठ। आता एक 15-20 मिनिटानंतर आपण पीठ बघूया। झालेलं आहे, छान पीठ तयार झालं आहे। आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तर आपण आता चेक करूया तेल गरम झालेलं आहे की नाही। झालेलं आहे तेल गरम। आता आपण तेलामध्ये बुंदी बनवूया। बुंदी बनवण्यासाठी एक तर असा चमचा घ्यायचा किंवा मग किसणी वगैरे असली घरामध्ये, आपण बटाटे वगैरे किसतो त्याच्याने, ती किसणी घेतली तरीही चालेल। आणि याच्यावर पीठ टाकूया। पीठ टाकताना चमच्याला वगैरे टच करायचं नाही, बुंदीच्या चमच्याला फक्त वरून टाकायचं असं। आणि कढईत एका वेळेस जेवढी बसेल तेवढी बुंदी टाकायची। तेलात बुंदी टाकताना गॅस मोठा ठेवा आणि नंतर कमी करून घ्यायचा। पीठ जर पातळ झालेलं असेल तर बुंदी अशी छान गोल तयार होत नाही आणि जास्त घट्ट झाली असेल तर अशी शेवसारखी बनते ती।
त्याच्यामुळे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी बरोबर झालं पाहिजे. आणि आता दुसऱ्यांदा मी पुन्हा तेलात बुंदी टाकते. बघू शकता छान मस्त गोल गोल बुंदी तयार होते. म्हणजे आपल्या पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे. पीठ भिजवताना जर पातळ झालं असेल तर पुन्हा कोरडं पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. किंवा मग घट्ट झालं असेल तर पोहे खाण्याच्या चमच्याने पाणी टाकायचं थोडं थोडं, खूप जास्त पाणी टाकायचं नाही. झालेली आता बुंदी तळून काढून घेऊया आपण ही. अशीच सगळी बुंदी तळून घेणार आहे मी. आता तेल छान कडकडीत गरम आहे, तर आपण याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. आणि आता कढीपत्ता पण तळून घेणार आहे मी. कढीपत्ता धुवून आणि वाळवून घेतला आहे आणि मग तळायला घेतलेला आहे. झालेला आहे तळून. आता तळलेल्या बुंदीमध्ये आपण जो मसाला मिक्स करून ठेवलेला होता तो टाकूया. त्याच्यानंतर तळलेले शेंगदाणे, कढीपत्ता पण टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. त्याच्यात तुम्ही तळलेला लसूणही टाकू शकतात. छान चटपटीत कुरकुरीत बुंदी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.